नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पंढरपूर पंचायत समितीच्या सदस्यासाठी आरक्षणाची आज सोडत काढण्यात आली. तहसीलदार पंढरपूर आणि जिल्हाधिकारी यांचा प्रतिनिधी म्हणून प्रांताधिकारी पंढरपूर म्हणून आम्ही उपस्थित होतो. पंढरपूर पंचायत समितीमध्ये एकूण 16 जागा राखीव आहेत. त्यापैकी लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला अनुसूचित जातीसाठी एकूण 3 जागा आरक्षित होतात. या 3 जागांपैकी निम्म्या जागा पूर्णांकात महिलांसाठी आरक्षित होतात. त्या जागा 2 आहेत. अनुसूचित जमातीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात जागा देय होत नाही. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण 16 जागांपैकी 27% जागा म्हणजे एकूण 4 जागा आरक्षित होतात. पैकी 2 नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित होतात. तर सर्वसाधारण जागा 16 असल्यामुळे एकूण आपल्याला 8 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित ठेवाव्या लागतात आणि त्यापैकी सर्वसाधारण जागांपैकी 4 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित होतात. त्यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वप्रथम अनुसूचित जातीच्या जागा निश्चित करण्यात आल्या. त्या अनुसूचित जागा 3 निश्चित करायच्या होत्या. त्या पुढील प्रमाणे निश्चित झाल्या. सुस्ते, खर्डी आणि पळशी. त्यानंतर आपण या प्रभागांच्या चिठ्ठ्या वगळून उरलेल्या चिठ्ठ्यांमधून आपण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी चिठ्ठ्यांद्वारे जागांची निश्चिती केली. त्यानंतर या जागा निश्चित झाल्यानंतर आपण महिला आरक्षणाच्या सोडतीद्वारे जागा निश्चित केल्या. तर मी सर्वसाधारण 16 गणातलं हे जे आरक्षण निश्चित झालंय ते वाचून दाखवतो. निर्वाचक गण क्रमांक व नाव पुढील प्रमाणे आहे. 57 उंबरे सर्वसाधारणसाठी राखीव, 58 करकम सर्वसाधारण, 59 भोसे नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला, 60 गुरसाळे सर्वसाधारण, 61 रोपळे सर्वसाधारण महिला, 62 सुस्ते अनुसूचित जाती महिला, 63 पुळूज नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला, 64 गोपाळपूर सर्वसाधारण महिला, 65 वाखरी नागरिकाचा मागास प्रवर्ग, 66 पटवर्धन कुरोली सर्वसाधारण महिला, 67 भाळवणी नागरिकाचा मागास प्रवर्ग, 68 पळशी अनुसूचित जाती महिला, 69 टाकळी सर्वसाधारण, 70 खर्डी अनुसूचित जाती, 71 कासेगाव सर्वसाधारण महिला आणि 72 सरकोली 71 कासेगाव सर्वसाधारण, 72 सरकोली सर्वसाधारण महिला. याप्रमाणे 16 निर्वाचक गणामध्ये आरक्षण निश्चित झालंय. 5 गण हे अनारक्षित राहतात. या पद्धतीने सोडतीचं कामकाज पूर्ण झालंय. उद्या मान्य जिल्हाधिकारी या आरक्षणाची सोडतीचं प्रसिद्धी देतील. त्यानंतर साधारणपणे हरकतीचा कालावधी 17 ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी महोदयांच्याकडे हरकत घ्यायची आहे. त्यानंतर माननीय विभागीय आयुक्त त्या हरकतींचा विचार करून त्या आरक्षण अंतिम करतील. ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत होईल आणि हे अंतिम आरक्षण जे आज सोडतीमध्ये आपण निश्चित केलंय त्याला राजपत्रात प्रसिद्धी 3 नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्यात येईल.